नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत यंदाच्या पावसाळ्यातील आमच्या पहिल्या वन डे ट्रिपसाठी. आणि आमच्या ट्रिपचं ठिकाण आहे जाईबाई माता मंदिर आणि जाईबाई धबधबा, जे पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठी एक अप्रतिम ठिकाण बनतं. जर तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात एक शांत, गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात ट्रेक अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी लवकरच आम्ही घरातून निघालो. हवेत गारवा होता आणि रात्रीच्या पावसामुळे सगळीकडे हिरवगार निसर्ग खुलून दिसत होता. पावसाळ्यात रोड ट्रिपची मजा काही वेगळीच असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती, धुक्याने झाकलेले डोंगर होते आणि अधूनमधून दिसणारे छोटे धबधबे पण वाहत होते. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही टोलनाका ओलांडला. हळूहळू शहर मागे पडत होतं आणि निसर्गाची खरी सुरुवात होत होती. काही वेळातच आम्ही ओझरडे या गावात पोहोचलो. हे गाव मावळ या तालुक्यातील अतिशय सुंदर असे गाव आहे. ओझरडे हे गाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये आहे. जाईबाई माता मंदिर हे ओझरडे या गावात असल्यामुळे हे गाव त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. या गावात बरेच शेतकरी पाण्यात उभे राहून भात लावताना देखील दिसले. चिखलात उभे राहून दिवसभर मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्या ताटामध्ये प्रत्येक घास येत असतो. जिथे नजर जाईल तिथे हिरवीगार भात शेती दिसत होती. याच गावामध्ये एक मोठा ओढा वाहत होता. सततच्या पावसामुळे ओढा तुडुंब भरला होता. पाण्याचा आवाज, हिरवागार परिसर आणि इथे वाहणारा थंडगार वारा. काही क्षण आम्ही तिथेच थांबलो आणि हा सुंदर नजारा मनात साठवून ठेवला. त्यानंतर आम्ही गावातूनच जाणाऱ्या मेन हायवेच्या ब्रिजवरून यू टर्न घेऊन पुण्याच्या दिशेने निघालो आणि मग लेफ्टला वर टर्न घेतला, जेणेकरून आम्ही ट्रेकच्या पार्किंगच्या एरियामध्ये पोहोचू. जर तुम्ही टू व्हीलरवर येत असाल तर टू व्हीलर बराच वर नेऊ शकतो, पण जर तुम्ही फोर व्हीलरने येत असाल तर फोर व्हीलर पार्किंगमध्येच पार्क करावी लागेल. गावातील बरेच जण तुम्हाला सल्ला देतील की मॅकडॉनल्ड्स जवळ गाडी पार्क करा, पण तुम्ही डोंगराच्या पायथ्याशीच जर गाडी पार्क केली तर तुम्हाला चालायला जास्त लागणार नाही. थोड्या वेळातच आम्ही ट्रेकच्या पार्किंगमध्ये पोहोचलो. गाडी पार्क करताच समोरच डोंगरावरून कोसळणारे अनेक धबधबे आम्हाला दिसायला लागले. तो नजारा पाहून ट्रेक सुरू करण्याची उत्सुकता आणखीनच वाढली. आत्ता ट्रेकची खरी मजा सुरू झाली होती. पार्किंगपासून मंदिरापर्यंत साधारण अर्धा तासाचा ट्रेक आहे. या ट्रेकचा रस्ता फार अवघड नाही आहे, पण पावसाळ्यात चिखल असल्यामुळे फार काळजीपूर्वक चालावे लागते. संपूर्ण वाटेत लहान लहान पाण्याचे प्रवाह रस्ता ओलांडत होते आणि काही ठिकाणी दगडही घसरडे झाले होते. त्यामुळे तुम्ही जर इथे ट्रेकला आलात तर चांगले ग्रीप असलेले ट्रेकिंग शूजच घालून या. इथे प्रत्येक वळणावर नवीन धबधबा दिसत होता आणि आजूबाजूला फक्त हिरवागार निसर्ग दिसत होता. डोंगरावर मध्ये मध्ये ही छान अशी करवंदाची झाडे सुद्धा होती. डोंगरावरून खाली येणारं धुकं, पक्ष्याचा आवाज आणि वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट असा ट्रेक थकवत नाही, उलट मनाला शांत करून जातो. हे मंदिर एखाद्या भव्य ऐतिहासिक मंदिरासारखं नसून डोंगराच्या कातळात असलेल्या छोट्याशा गुहेमध्ये वसलेलं स्थानिक श्रद्धास्थान आहे. इथल्या स्थानिक लोकांची जाईबाई मातेवर अतूट श्रद्धा आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये या मंदिरावरून मोठा भला धबधबा वाहत असतो, पण या मंदिरामध्ये पाणी जात नाही आणि कोणी भिजतही नाही. म्हणून हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्य याचा सुंदर संगम मानले जाते. जर तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जून ते सप्टेंबर हा इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे, कारण यावेळेस निसर्ग एकदम खुललेला असतो आणि धबधब्याचं पाणी भरपूर वाहत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेकसाठी चांगले ग्रीप असलेले शूज वापरा. फायनली अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो. मंदिराजवळ पोहोचताच समोरचा धबधबा पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो. डोंगरांच्या उंच कड्यावरून कोसळणारं शुभ्र पाणी आणि आजूबाजूला पसरलेलं धुकं आणि त्यातच हिरवागार डोंगराच्या कुशीत उभा असलेला हा धबधबा. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करता येतं, पण प्रत्यक्षात अनुभवायची मजा काही वेगळीच असते. आम्ही बराच वेळ त्या धबधब्याजवळ घालवला. पाण्यामध्ये भिजलो, व्हिडिओ शूट केले आणि त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेतला. आम्ही पोचलो तेव्हा मंदिर बंद होते, म्हणून आम्ही बाहेरूनच जाईबाई मातेचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा इथे येण्याची इच्छा मनात ठेवली. इतक्या सुंदर वातावरणात गरमागरम भजीचा तर आस्वाद घेतलाच पाहिजे, नाही का? पावसाळा, त्यात धबधबा आणि हातात गरमागरम भजी
यापेक्षा सुंदर कॉम्बिनेशन अजून काय असू शकतं? तर मंडळी, असा हा आमचा यंदाच्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक होता. तुम्हीही पुणे किंवा पिंपरी चिंचवडच्या आसपास राहत असाल तर हा ट्रेक एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की पुढचा ट्रेक कुठे पाहायला आवडेल. आणि प्रिमल्स ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन प्रवासात. तोपर्यंत बाय बाय.